ठीक आहे, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होणारच आहे. तर सकाळी जो आपण जर बघतोय ना, तर ॲज पर माय ऑब्झर्वेशन आपला या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ॲज पर माय ऑब्झर्वेशन बिटकॉईनमध्ये सकाळी जर बघतोय ना, तर जबरदस्त व्हॉलेटिलिटी असते आणि 1:2 चे रेशोने देखील आपल्याला या ठिकाणी ट्रेड भेटतात. त्यामुळे 1:2 च्या रेशोने जरी आपल्याला ट्रेड भेटले ना, तर चांगल्या प्रकारे ट्रेड होतात. तर अशा प्रकारे मी काय करतोय, मॉर्निंग सेशन जो आहे ना आपला, तो बिटकॉईनमध्ये घेत जाणार आहे फर्स्ट सेशन. आणि त्याच्यानंतरचा जो लास्ट सेशन राहील ना, तो निफ्टी 50मध्ये ट्रेड करत जाणार आहे, जेणेकरून आपल्याला निफ्टीमध्ये देखील वेळ भेटतो ट्रेड करण्यासाठी. तर अशा प्रकारे मी प्लॅनिंग करतोय सध्या 9च्या नंतर 11:30 पर्यंत निफ्टीमध्ये ट्रेड करायचा आणि त्याच्या आतमध्ये जे राहील ना ते BTCमध्ये ट्रेड करायचा, म्हणजे दोन्ही मार्केट या ठिकाणी आपले कव्हर होतील. तर जसं बघितलं ना, तर सकाळी 4 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी, सकाळी 11:30 वाजेपर्यंत आपण काय करतोय, या ठिकाणी पूर्ण आपले जे ट्रेडिंग सेशन आहे ना, ते उरकून आपण काय करतो, आपले जे पण उरले सुरलेले कामं असतील ना, त्यासाठी आपण मोकळं होतो. तर अशा प्रकारे माझा प्लॅन राहणार आहे इथून पुढे. तर सध्या जर बघतोय ना, तर बिटकॉईन डाऊन साईडसाठी ट्रेड होतोय आणि आपण अप साईडसाठी ट्रेड घेतला होता. स्टील कालही ट्रेड नाही केला मी आणि परवाही देखील ट्रेड नाही केला. तर जर बघतोय ना तुम्ही अकाउंट साईज माझी, तर आता 1.97 चालू आहे. या ठिकाणी मी छोटे मोठे ट्रेड केले होते. तर 7,000, 2,000, परत 1800, 600 प्लस 4,000 मायनस अशा प्रकारचे जर बघितले ना, तर हे 2-3 ट्रेड मी स्काल्प घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. आणि त्या या ठिकाणी तुम्ही कमिशन पण बघताय, कमिशनसुद्धा आपलं कमी लागलं होतं. तर अशा प्रकारे आपला आता सध्या ट्रेड प्लॅन असतो. मीज 1052 या ठिकाणी बघतोय ना, बिटकॉईन काय करतोय, सपोर्ट घेतलेला बिटकॉईननी अपसाईडसाठी ट्रेड करतोय. तर आपण काय करतो, या ठिकाणी बिटकॉईनला लाँग करण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी आता सध्या बघतोय तर ₹1000 आपल्याला मायनस दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपण आज आपला जो ट्रेड आहे ना, तो फिक्स केलेला आहे. एक हर्डल आपला असा आहे ना, की डाऊन ट्रेंडचा एज हा जो चॅनल आहे ना, हा सध्या आपल्याला क्रिएट झालेला दिसतोय. हा जर या ठिकाणी रिस्पेक्ट झाला ना, तर अगेन आपला स्टॉप लॉस होईल. नो प्रॉब्लेम, स्टॉप लॉस अँड टार्गेट इज पार्ट ऑफ आवर गेम. ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ती बिटकॉईनने रिस्पेक्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे बिटकॉईन डाऊन साईडसाठी ट्रेड होतोय. या ठिकाणी सपोर्ट आहे, सपोर्ट जर रिस्पेक्ट नाही केला ना, तर आपल्याला या ठिकाणी स्टॉप लॉस घ्यावा लागणार आहे. अदरवाईज जर निफ्टी बघतोय ना, निफ्टी देखील अपसाईडसाठी ट्रेड होती. आणि याचमुळं निफ्टीमध्ये मला आहे ना ट्रेड करायचा राग येतो ना, कारण निफ्टी कधी कधी एवढ्या अशा प्रकारची व्होलेटाईल असते ना, आणि कधी कधी तिथल्या तिथं ट्रेड होती. त्याच्यामुळं काय होऊन जातं, नीट मेजरमेंट नाही करता येत आपल्याला ट्रेंडचं. आणि मग त्यामध्ये काय इम्पल्सिव्ह बाय, इम्पल्सिव्ह सेल करावा लागतो. कुठल्याही प्रकारचं न सेटअप होता मग काय करावं लागतं, बाय सेल करावं लागतं. तर त्याच्यामुळं मला आहे ना इंटरेस्ट नाही इंडियन मार्केटमध्ये. हे बघितलं ना आपण या ठिकाणी, तिथल्या तिथंच मार्केट फिरतंय. तर रिव्हर्सल मोस्ट ऑफ द, जसं बिटकॉईन आपण बघतो ना, फॉलोअप ट्रेडसाठी बिटकॉईन आपण ट्रेड करतो. ठीक आहे, या ठिकाणी आपलं स्टॉप लॉस झालाय. पण बिटकॉईन जो आहे ना, तो काय करतो माहिती का, म्हणजे बिटकॉईन बोलू शकतो की ट्रेंड फॉलो करतो किंवा थोडासा व्होलेटाईल असतो. तेच जर आपण बघतोय ना निफ्टी, तर तिथल्या तिथंच फिरती. रिव्हर्सल मूव्ह त्या ठिकाणी आपण कॅच करू शकतो. अशा प्रकारचा सेटअप जर फॉलो करून ट्रेड करत असेल तरच निफ्टीमध्ये आपण सस्टेन होऊ शकतो. अदरवाईज आय डोंट थिंक. ठीक आहे, आपण हा इथं काय करतोय, आपण जो आपला बिटकॉईन आहे ना, तो या ठिकाणी 1.2च्या लॉटनी शॉर्ट करतोय. आय थिंक या ठिकाणी एक शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी 1:1च्या रेशोने आपण त्याचा रिस्क एंड रिवॉर्ड फिक्स करतोय. तर अशा प्रकारे आपण जो ट्रेड आहे ना आपला, या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. थोडासा इम्पल्सिव्ह बाय ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारचा रिस्क एंड रिवॉर्ड फिक्स करून आपण काय केलेलं आहे, बिटकॉईन या ठिकाणी बाय केलेला आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. थोडीशी रिस्क आपण जास्त घेतलेली आहे ट्रेडमध्ये, पण दॅट इज हाऊ इट इज. ऑल राईट. तर या ठिकाणी मी जो ट्रेड आहे ना आपला रिव्हर्स केलेला आहे. सॉरी बरं का त्यासाठी, कारण आपला जो सेटअप आहे ना, या ठिकाणी अगेन काय करतोय, आपल्याला बाय सिग्नल या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. या ठिकाणी जर बघितलं ना, तर मी काय केलेलं आहे, अपसाईडचा ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. तर त्याचं जर कारण जर बघितलं ना आपण, तर 1:1च्या रेशोने आपण काय करतोय, तर टार्गेट स्टॉप लॉस सेट करतोय. कारण जर बघितलं ना, ती जी मूव्ह होती ना प्रिव्हियस, ती इम्पल्सिव्ह मूव्ह होती फॉर माय साईड, आणि ती पूर्ण बॉट होणार आहे ना. तर मी तुम्हाला ते दाखवून देतो. त्याचं रिझन असा आहे ना, की ती इम्पल्सिव्ह मूव्ह या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी सपोर्ट क्रिएट होण्याचा प्रयत्न करत आहे बिटकॉईन. अपसाईडसाठी या ठिकाणी मुवमेंट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आहे ना अपसाईडसाठी.
तो बड़ी 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 बातें, ऐसा है तो लंबी 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 बातें. तर अशा प्रकारे या ठिकाणी ना आपलं एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि बॅक टू बॅक स्टॉप लॉस हिट होत आहेत. कदाचित तब्येत बरोबर नसल्यामुळे ना या ठिकाणी रिव्हेंज ट्रेडिंग करतोय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जसंही चांगलं नेक्स्ट ट्रेड येईल ना तर मार्टिकल 2.24 लेवलने आपण या ठिकाणी मिनिटं झालेली आहे. आणि या ठिकाणी जर आत्ता बघतोय ना आपण तर 1.60, 1.66, 1.65 या ठिकाणचा आपल्याला प्रॉफिट दिसतोय. तर आपण काय करतोय, या ठिकाणी जो आहे ना आपला प्रॉफिट तो या ठिकाणी बुक करतोय. 1.60च्या लेवलला जसंही टच होईल ना तर आपण त्या ठिकाणी बुक करतोय. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण प्रॉफिट आपलं बुक केलेलं आहे. तर आपला रिअलाइज गेन जर बघितला ना आज 1.54 झालेला आहे. लास्ट प्रिव्हियस ट्रेडमध्ये 16चा प्रॉफिट होता. त्याच्या प्रिव्हियस ट्रेडमध्ये 50चा लॉस होता, नंतर 27चा लॉस होता, तर 5. तर अशा प्रकारे आपण मार्टिंगलनी जवळजवळ 1.45 या ठिकाणी हे केलेले आहे, रिकवर केलेले आहे. आणि जर आता टार्गेट आपलं आत्ता आपला बॅलन्स बघतोय ना तर 1.60च्या अराउंड आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना हा क्लोज करतोय. इम्पल्सिव्ह बाईंग कदाचित झाली होती आणि तेच जर बघतो ना बिटकॉइन एवढा जबरदस्त व्होलेटाईल झाला होता ना, त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही आपल्या निफ्टीचा चार्ट बघताय ना किंवा बँक निफ्टीचा, तर एकदम तो स्लो मुवमेंटवर चालू आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना या ठिकाणी क्लोज करतोय. तर आजची लर्निंग जर बघितली ना तर मार्टिंगल 4.10 पर्यंत आपण पोहोचलो होतो. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, आजचा जो आपला फंड आहे ना तो जवळजवळ मी 1 लाख रुपयाचा फंड या ठिकाणी विड्रॉल करणार आहे आणि विड्रॉलची प्रोसेस देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार आहे. तर अशा प्रकारे मी काय करतोय, 1 लाख रुपयाचा विड्रॉल आहे ना एक्सचेंजच्या अकाउंटमधून या ठिकाणी काय करतोय, विड्रॉल करतोय. आणि तर आत्ता जर बघतोय ना तर बिटकॉइन जबरदस्त वन साईड कॅन्डल पडली होती. या ठिकाणी मी शॉर्ट ट्रेड इनिशिएट केला होता. या ठिकाणी मला बाईंग दिसली, त्याच्यामुळे मी अगेन काय केलं, लॉंग साईडचा ट्रेड इनिशिएट केला. आणि तेच जर बघतोय ना तर प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपण जवळजवळ या ठिकाणी 1.50, 1.45चा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलोय. तर अशा प्रकारे हा ट्रेडिंग सेशन या ठिकाणी मी काय करतोय, क्लोज करतो.